चला लाडीवली टीम, उशीर होतोय बराचसा. आज स्पर्धेचा शुभारंभ देखील पार पडताना दिसला, जिथे हरिभक्त पारायण मधुकर बुवाजी डोंगळे अगदी आपल्याला या स्पर्धेमध्ये शुभारंभ करताना दिसले. सलामीची जोर साकली अगदी जर पाहायला गेली रवाना झाली आहे प्रथमेश आणि त्याच्या समवेत ईश्वर. आणि गोलंदाजी मार्क वरती जर पाहायला गेलं नितीन. पळस जरी म्हटलं तर निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे गाव, अगदी ज्या एंड कडून गोलंदाजी केली जाते त्या बाजूला अगदी पलसदरी ठाकूरवाडी संघ ज्यांनी प्रथमतः हे मैदान क्रिएट केलं मागील वर्षी आणि तिथे आयोजन करून दाखवलं. आणि त्यानंतर अगदी जर दुसरा एंड जर पाहायला गेलं अगदी मागच्या बाजूला पलसदरी डॅम, ज्याच्यासाठी पलसदरी फेमस आहे. आणि त्याचबरोबर आता ज्या एंड कडून फलंदाजी चालू आहे ना त्या एंडच्या लेग साईडला अगदी श्री स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे, ज्यांनी या पलसदरी पुण्यनगरीमध्ये 21 दिवस वास्तव्य केलंय. असे या श्री स्वामी समर्थांच्या चरणांनी पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुम्ही खेळताय. आजच्या दिवसातील फ्रेश ग्रुपची पहिली मॅचचा पहिला बॉल अगदी हलक्या हाताने कट करायचं होतं. अगदी जर पाहायला गेलं स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचायचा होता. निर्धाव बॉलची झाली आहे सांगता. इथे धावा बनवाव्या लागतील. या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं ना 51 धावा बनवल्या होत्या घारपोली टीमने आणि 52 धावांचं लक्ष उभारलं होतं वावरले संघाविरोधामध्ये. परंतु शेवटच्या 2 बॉल पर्यंत मॅच गेली होती. मंगेजी शिंदे आणि विलाजी दरेकर यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुनश्च एकदा खोलात टाकलाय. आता या बॉलला अगदी फुलर लेनचा बॉल होता, ब्लॉकर करून बसलेत फलंदाज आणि निर्धाव बॉलची पुनश्च एकदा होती हे सांगता. लगातारचे 2 निर्धाव बॉल पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायला गेलं ना एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहायला गेलं ना एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, त्याचबरोबर कव्हर पॉइंट रिजन असेल, थर्डमॅन असेल, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये असे 7 क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला तैनात पाहायला मिळतात. आता लाईन लेंथ भरकडली गेली आहे गोलंदाजाची. अगदी फलंदाजाच्या शरीराच्या खूपच बाहेरचा हा बॉल अवंतर स्वरूपात इथे 1 धाव मिळाली जाते. श्री गणेशा झालाय खऱ्या अर्थाने. ते मात्र लाडीवली टीमचा या एका धावेच्या साह्याने पुनश्च एकदा गोलंदाज तयार होतील. धावा बनवाव्या लागतील. पहिलं षटक आहे P1चं. समोरच्या दिशेमध्ये फटका ऑन साइडला खेचायचा होता. लाईन लेन चांगली आहे गोलंदाजाची, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पुनश्च एकदा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेश लाडीवली संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. या फलंदाजाकडे ताकद आहे, मनगटातली ताकद आहे. शरीर यष्टीचा देखील आज खेळाडू फायदा उचलत असतो. पुनश्च एकदा बॉल पुनश्च एकदा लाईन लेंथ भरकटली गेली आहे. आतापर्यंत जर विचार करायला गेलं ना लाडीवली टीमचा एकही धाव आतापर्यंत त्याने बॅटच्या साह्यातून मिळवली नाहीये. फक्त आणि फक्त अवांतरच्या स्वरूपात धावा मिळाल्या, त्या सुद्धा गोलंदाजांनी चुकी केली आहे. आणि या अवांतर धावेच्या साह्याने आता धाव फलकावरती धावा आहेत त्या एकही गडी तंबूच्या असल्याला न परतताना 2 धावा पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होताना दिसतील प्रथमेश यांच्या विरोधामध्ये. नितीन यांचा बॉल समोरच्या दिशेमध्ये फटका खेचायचा होता. लाऊड अपील करण्यात आली आहे पंचांकडे. पंच स्तब्ध आहेत. निर्धाव बॉल, वेगवान गोलंदाजी हाताळली जाते. आतापर्यंत या गोलंदाजाने जर पाहायला गेलं ना 4 चेंडू निर्धाव हाताळलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. नितीन यांच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी करतायत प्रथमेश यांच्या विरोधामध्ये. धामोते संघ अगदी लाजवाब कामगिरी. परंतु आता जर फटका जर पाहायला गेलं ना बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये टॉपेज घेत असताना चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय 4 धावेसाठी लाडीवली टीमच्या बॅट मधला पहिला चौकार. नशिबाची साथ देखील आता लाडीवली टीमच्या बाजूने घ्यावी लागेल. पहिलाच बॉल अगदी जर पाहायला गेलं ना प्रथमेश यांनी जर खेळला आणि आता बॅट वरती देखील स्पर्श झाला. आता धावा बनवाव्या लागतील, परंतु वेळ निघून गेली नाहीये अजूनही. वेळेला प्राधान्य द्यावं लागेल. पुनश्च एकदा खोलात टाकलेला स्लोवर बॉल होता. फटका ऑन साइडला खेचायचा होता. निर्धाव बॉलची झाली आहे सांगता. जर पाहायला गेलं षटक क्रमांक 1 इथून समाप्त झालाय आणि एका षटकाच्या वाजवी खेळानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या एकूण बिनबाद 6.
चला स्पीडअप करा दोनही टीम. धामोते ब संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रथम फलंदाजीसाठी लाडिवली संघ उतरलाय. दोन्ही संघ अगदी जर पाहायला गेलं ना धडाकेबाज संघ आहेत, दादा संघ आहेत. आपापल्या विभागामध्ये आता एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत आणि दुसऱ्या षटकामध्ये आता खेळ चालू होताना दिसेल. पहिल्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली आहे नितीन याने. फक्त 6 धावा खर्च केल्या प्रथमेश या फलंदाजाच्या विरोधामध्ये. आता त्याच्या समवेत साथीला सलामीसाठी सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आलेला ईश्वर आता फलंदाजी करताना दिसेल. त्याच्यासाठी देखील आता क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक अगदी जर पाहायला गेलं ना डीप स्क्वेअर लेग मध्ये, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी जर पाहायला गेलं एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 5 क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कल बाहेर आता पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलचं रेस्ट्रिक्शन नसेल. गोलंदाज जर पाहायला गेले ना दुसऱ्या षटकामध्ये रवाना होताना दिसतात ते मयूरला आता पुनश्च एकदा जर पाहायला गेलं ना नितीनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत आता इथे गोलंदाजी करावी लागेल. समोर जर पाहायला गेले ईश्वर यांच्यासाठीचा पहिला बॉल ड्राईव्ह करायचं होतं. या बॉलला ऑन साइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एक सिंगल मिळती आहे. एका सिंगल वरती समाधानी राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या एका सिंगलच्या साह्याने जर पाहायला गेला आता बिनबाद 7 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना लाडिवली टीमच्या संघर्ष करावा लागेल. इथून लाडिवली टीमला जर तुम्हाला जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचायचं असेल. डायमेन्शनचा जर विचार करायला गेलं ना या मैदानाचं डायमेन्शन थोडंसं छोटं आहेत या ग्राउंडच्या जर पाहायला गेलं तर, परंतु इथे धावा सहज येऊ शकतात पण त्या धावा बनवून देत नाहीये. आता जर फटका फसताना दिसतोय. मागच्या क्षेत्रामध्ये चुकी झाली आहे. प्रथमेश यांचा झेल ड्रॉप झालाय. ही मॅच सोडली का पाहणं गरजेचं असेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. पकडा मॅच जिंका मॅच असं समीकरण प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं. अगदी जर पाहायला गेलं ईडन गार्डन्स मध्ये आज चालू असणारा सामना जिथे रोहित शर्माची सोडलेली कॅच श्रीलंका टीमने आणि त्यानंतर त्याच रोहित शर्माने ठोकलेल्या 264 धावा अजूनही जर पाहायला गेलं इतिहासामध्ये हा रेकॉर्ड कोणी तोडू शकला नाहीये. आता प्रथमेशला देखील तशीच फलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला आहे. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल लाडिवली टीमला. 9 धावा झाल्यात. प्रथमेशला जीवनदान मिळालाय. फटकेबाजी केली जाणार का या पुढील येणाऱ्या चेंडूंवरती पाहणं गरजेचं असेल. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल मारावी लागेल. ती मात्र प्रथम फलंदाजी करत असताना लाडिवली टीमला खोलात टाकले या बॉलला. आता फटका लाजवाब क्षेत्ररक्षकाकडून झाले फंबल. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. धन 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 करत सीमा रेषा पार लाडिवली टीम साठी आलाय पहिला चौकार. दुसरा चौकार येत आहे. षटकार देखील आणावेच लागतील. दुसरा चौकार आला या इनिंग्स मधला. या चौकाराच्या साहाय्याने जर पाहायला गेलं ना याआधी देखील प्रथमेशने चौकार लगावला होता जेव्हा टॉप एज लागली होती. तर आता जर पाहायला गेला आतमधील एज पाहायला मिळाली आणि पुनश्च एकदा चौकार मिळालाय. 13 धाव संख्या एकूण धाव फलकावरती पाहायला मिळते. आमच्या समवेत साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये शिवमजी लोबी सर त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मयूर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. अजूनही जर पाहायला गेलं ना या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत. शांत गेम केली आहे आता धामोते टीमने. वातावरण शांत केलंय, गार केलंय. फटके येऊन देत नाहीये. आता स्वतः मयूर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रथमेशला आणखी एक जीवनदान मिळालंय. या मॅच मध्ये प्रथमेशला 2 जीवनदान मिळालेत. या जीवनदानावरती आता इथे संघर्ष करावा लागेल लाडिवली टीमला. लाडिवली टीमचा एक सर्वाधिक महत्वाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो ना त्याच प्रथमेशचे इथे लगातारचे 2 जीवनदान मिळत आहेत. ते सुद्धा एका षटकामध्ये. तत्पूर्वी जर पाहायला गेलं ना 2 सिंगल इथे एक डबल इथे मिळाली आहे. डबलच्या साह्याने आता 15 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. फटकेबाजी करावी लागेल. संघर्ष करावा लागेल लाडिवली टीमला. 15 धावा तर झाल्यात. आतापर्यंत 7.5च्या सरासरीने ही धावगती चालू आहे. परंतु 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावांपर्यंत तुम्हाला इथे मजल मारावीच लागेल.
जर तुम्हाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची असेल. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू बराच काल हवेमध्ये मिस टाइम आहे. स्वतः मयूर पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत. आता चुकी करणार नाहीयेत. कॅच कॅरी केली जाते. पहिला झटका लाडीवली टीमला. प्रथमेश यांच्या पारीचा झाला इथे अंत. धावसंख्या जर पाहायला गेली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. तत्पूर्वी आपण पाहताय व्यासपीठावरती अगदी ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय मंगेशजी शिंदे, विलासजी दरेकर, श्यामदासजी सुर्वे आणि त्यांच्या समेत जर पाहायला गेलं धाऊजी होला सर इथे उपस्थित झालेत. मी आपणास विनंती करतोय की अगदी आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत. 2 षटकांचा सामना इथे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धाव संख्येवरती जर धाव फलकाचा जर विचार करायला गेलं ना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आता पवन आलेत. क्रिकेटमध्ये ही पोझिशन सर्वाधिक महत्त्वाची असते जिथे भारतीय संघामध्ये सातत्यपूर्व जर पाहायला गेलं ना विराट कोहली या पोझिशनवरती खेळत असतात आणि आपल्या संघाची जिम्मेदारी घेऊन अगदी अँकरच्या भूमिकेमध्ये स्वतःच्या टीमला लीड करत असतात. आता तशीच खेळी आता पवन यांना करावे लागेल लाडीवली टीमसाठी. त्यांच्या समेत जर पाहायला गेलं सलामीसाठी आलेले फलंदाज ईश्वर अजूनही धावपट्टीवरती खेळ करताना दिसत आहेत. परंतु धाव संख्येला आता इथून आकारणी द्यावी लागेल. एक्सलेटरवरती क्लचवरती अगदी जर पाहायला गेलं क्लचवरती पाय ठेवून ब्रेक मारला आहे ते मात्र धामोते बस संघाने. परंतु आता तुम्हाला एक्सेलरेट करावं लागेल ते मात्र लाडीवली टीमला. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पूर्णपणे शांतमय वातावरण करून टाकले धामोते बी टीमने. या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं ना पहिल्या सत्रामध्ये अगदी धावा कुठून काढल्या होत्या. पॉवर P1च्या षटकामध्ये 23 आणि स्वतःच्या संघाला 51 धावांवरती नेऊन ठेवलं होतं. तशीच फटकेबाजी आता लाडीवली टीमला करावी लागेल. परंतु आता गोलंदाज देखील चुकी करताना दिसत आहेत. अवांतर स्वरूपात इथे आता 1 धाव मिळाली जाते लाडीवली टीमला. दुष्काळात अगदी 12वा महिना आणि त्यानंतर इथे पडलेला थोडासा पाऊस अगदी तशा धावा आता इथे लाडीवली टीमला मिळत आहेत. ही एक सिंगल आणि आता धावा एकूण झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16. ईश्वर यांच्या बॅट मधून हा षटकार आला. ईश्वर सांगतायत आले ही तुफान किती नौका डुबणार नाही. आले ही तुफान किती नौका डुबणार नाही कारण की नौका अजून डुबली नाही कारण की मी अजून थांबलो नाही. अगदी तेच सांगतायत ईश्वर. इथे आलाय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने जर आता इथे पाहायला गेलं ना 22 धावा धाव फलकावरती आहेत. थांबायला तयार नाहीयेत ईश्वर. ते देखील आपल्या संघासाठी संघर्ष करतायत. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे फॉर्मॅट आहे जिथे प्रत्येक मॅच नॉकआउट असते आणि या प्रत्येक नॉकआउट मॅच मध्ये तुम्हाला प्रदर्शन करावंच लागेल. कमालीची खेळी करावीच लागेल. आता गोलंदाज जर पाहायला गेलं ना विनायक यांच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं गेलंय. षटकार आलाय. फॉलोअप डिलिव्हरी चांगली फेकावी लागेल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होते. फंबल झालेत. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. ईश्वर यांना आता 2 धावा इथे मिळतील. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 कंप्लीट केल्या जात आहेत. इथे आता धाव संख्या जर पाहायला गेलं पुढे जातीये आणि 2 धावेच्या साह्याने आता 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वेदांत 11 सुभाष नगर आणि त्यांच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच आपण पाहताय. पलसरी दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे लक्ष द्या. धन्यवाद शिवम. इथे फटका आता जर पाहायला गेलं अलॉंग द कार्पेट फटका खेचला. ऑन साइड रिजन मध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येईल. 1च धाव तिथे मिळेल. ईश्वर दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड होती. पवन यांनी त्यांना थांबवलं. एक सिंगल इथे मिळाली. स्ट्राईक रोटेट केलं जाते. मागील 3 चेंडूंवरती जर विचार करायला गेलं ना आतापर्यंत धावा खर्च केले त्या गोलंदाजाने 9 आणि एक अवांतर धाव. एकूण धावा या षटकामध्ये मिळाल्या त्या 10 आणि धाव संख्येचा जर एकूण विचार करायला गेलं ना तर धावा पाहायला मिळत आहेत त्या 25 धावा. आता धाव संख्येला थोडीशी आकारणी मिळाली आहे. 3च चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. विनायक यांना आता इथे पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. फटका आता समोरच्या क्षेत्रामध्ये अगदी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू उचलेल. तत्पूर्वी जर पाहायला गेले ईश्वर पुन्हा एकदा इंटरेस्टेड आहेत. जास्तच पुढे येऊन बसलेत.
स्वतःची विकेट आता इथे सॅक्रिफाईस करावी लागेल ईश्वर यांना, जो या मॅच मध्ये हवी ठरत होता दामोदे बी संघाविरोधामध्ये. तेच आता झाले तिथे बाद. झटका क्रमांक 2 लाडीवली टीमला लागलाय तो तब्बल 25 या धावसंख्येवरती, 26 या धावसंख्येवरती. 26 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी शांतमय क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. स्पीडअप करा दोनही टीम. आज बराचसा उशीर सामने सुरू होण्यामध्ये देखील झालाय. नवीन बॅटर जर आता पाहायला गेला अक्षय इथे रवाना झालेत. 26 धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा झटका. यापुढील जर मॅच पाहायला गेलं ना, ज्यांच्याच मैदानावरती ज्यांनी हे आयोजन करून दाखवलंय तीच होम टीम अगदी पलसाई पळसदरी टीम आता इथून खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेदांत 11 सुभाषनगर. फटका लाजवाब आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आल्याच फटका चढवलाय. गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी. इट्स अ ब्रँडेड. लाडीवली टीम साठी आला ह्यूज मॅक्झिमम नवसंजीवनी देणारा हा षटकार. अगदी जर आयोजकांचा जर विचार करायला गेलं ना, अगदी जर आयोजक विशालजी निवडकर यांचा विचार करायला गेलं ना, पलसदरी प्रीमियर लीग 2025च्या शेवटी अगदी त्यांनी बोलून दाखवलेलं की याच मैदानावरती 2025 मध्ये मी नाईट शृंखलांचं आयोजन करून दाखवेल आणि तेच करून दाखवलंय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. लाईन लेंथ पाहावी लागेल. पंच स्तब्ध आहेत. अजूनही डिसिजन आलं नाहीये. निर्धाव बॉलची होती इथून सांगता. या आधीच्या आलेल्या षटकाराने जर पाहायला गेलं ना, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आणि एकूण षटकं जर पाहायला गेली 3 इथे समाप्त झालेत. आणि यापुढील होणारा सामना असेल पलसाई 11 पळसदरी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेदांत 11 सुभाषनगर. दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना मी विनंती करतोय इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी टॉसका बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं. 3 षटकं इथे समाप्त झालेत. धाव फलकावरती एकूण धावा पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. अजूनही इथून 6 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. पंच त्यांना वॉर्न करा. 32 धावा झाल्यात. अजूनही जर पाहायला गेलं शेवटचे 6 बॉल या इनिंगचे इथून बाकी असतील. या शेवटच्या 6 बॉलपर्यंत किती धावांपर्यंत मजल मारली जाणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. शेवटचे 6 बॉल या इनिंग्स मधले 32 धावा तर झाल्यात. 2 गडी देखील तंबूच्या आसऱ्याला परतलेत. इथून जर पाहायला गेलं ना किमान 10 ते 14 धावा जर इथे मिळाल्या ना लाडीवली टीमला तर एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करू शकतात या मैदानावरती. आतापर्यंत या मैदानाचा जर विचार करायला गेला ना सर्वाधिक धावसंख्या या शृंखलेतील जर पाहायला गेलं ती 51 आहे आणि 52चं टार्गेट होतं. आता या टार्गेटला अगदी मोठं केलं जाणार का पाहणं गरजेचं असेल. जिथे लाडीवली टीम 32 धावा तर बनवल्यात. शेवटचे 6 बॉल असतील या इनिंग्स मधले. जिथे जर पाहायला गेलं हरीश गोलंदाजीसाठी आलेत. कोलाट टाकले या बॉलला. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचं केलंय उपयोग. पहिलाच बॉल निर्धाव फेकताना पाहायला मिळतोय हरीश पवन यांच्या विरोधामध्ये. पवन जर म्हटलं ना पवन म्हणजे हवा असते आणि तशीच आता फटकेबाजी तुम्हाला इथून करावे लागेल. हवेवरतीच हवेच्या वेगाने तुम्हाला आता इथून जर पाहायला गेलं ना फटके मारावे लागतील. परंतु त्याच्याच विरोधामध्ये हरीश अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा खोलात टाकले या बॉलला. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पवन इंटरेस्टेड आहेत परंतु एकावरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल आता इथे मिळाली आहे लाडीवली टीमला आणि या एका सिंगलच्या साह्याने 33 धावा धावफलकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर इथून पाहायला गेलं ना 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान तुम्हाला अजूनही इथून या 4 चेंडूंवरती 10 धावा तर बनवाव्याच लागतील जर तुम्हाला धामोदे बी संघाविरोधामध्ये एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करायची असेल. चला वेदांत 11 सुभाषनगर आणि त्याचबरोबर पलसाई पळसदरी टीम नाणेफेक करण्यासाठी टॉसका बॉक्समध्ये. हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक येतील चेंडू पर्यंत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. क्विक थ्रो पाहायला मिळते. दुसरी कंप्लीट होणार का? कलेक्शन चुकीचं झाले. तत्पूर्वी एकूण धावा मिळाल्या 2 आणि या 2च्या साह्याने
साथी स्कोरर आम्हाला सांगतात शिवमजी लोबी सर, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या इनिंग्स मधील देखील आता 3 चेंडू बाकी असतील. 35 धावा झाल्यात. या षटकामध्ये 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात हरीश या गोलंदाजाने. अजून या 3 चेंडूंमध्ये 7 धावा तर बनवाव्याच लागतील. तर मात्र लाडीवली टीमला सन्मानजनक टोटलकडे जर वाटचाल करायची असेल, या ग्राउंडचा जर विचार करायला गेलं ना, प्रेक्षकांना बसण्यासाठी अगदी नॅचरनेच इथे 2 पवेलियन बनवून दिलेत. जसे काय अगदी वानखेडे स्टेडियम मधून तुम्ही मॅच बघताय तसे 2 टियर अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये आहेत. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका स्क्वेअर कटचा लाजवाब, वेट अँड वॉच, चेंडू जाईल धन 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 करत सीमारेषा पार. संघर्षमयी क्षणी आलेला संघर्षाचा चौकार लाडीवली टीम साठी आणि या चौकाराच्या साह्याने जर पाहायला गेलं, एकूण धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. फटकेबाजी केली जाते. अगदी ज्या प्रकारचे वेगवान डिलिव्हरी हाताळले जात होते ना, त्यांच्यावरती सन्मान दिला. लाडीवली टीमला देखील माहिती आहे चांगल्या चेंडूंवरती सन्मान द्यायचा आहे, परंतु जसा खराब बॉल मिळाला ना त्याच्यावरती वेट अँड वॉच केलं आणि अगदी जर पाहायला गेलं ना, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल केला आणि सीमारेषा पार धाडलं. इथे मिळाले एकूण 4 धावा आणि या 4च्या साह्याने 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून या इनिंग्स मधील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाणार? या दोन्ही चेंडूंवरती जर षटकार आले ना तर 50+ धाव संख्या अजूनही इथून केली जाऊ शकते. इथे फटका समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चुकी करणार नाहीयेत. 1 बाउन्स चेंडू त्यांच्याकडे ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड असणार आहेत का? आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मला तर वाटते पवन तिथे बाद झालेत. एक सिंगल इथे मिळाली आहे. 40 धाव संख्येवरती लागलेला तिसरा झटका लाडीवली टीमला. अक्षय यांच्या बॅटमधून फटके येत आहेत. पवन यांना देखील माहिती आहे पवन बाद झालेत. अक्षय यांच्या बॅटमधून फटके येत आहेत. पवन फलंदाज बाद झालेत. अक्षय यांच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. पवन यांना देखील माहिती होतं त्यांना स्ट्राईकवरती आणणं अपेक्षित आहे या मॅचमध्ये. आणि आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलं नाही, इनिंग्समधला शेवटचा बॉल इथून फेकताना पाहायला मिळेल गोलंदाज हरीश. समोर जर पाहायला गेलं अक्षय यांचा हा फटका अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव तर मिळाली जाते. चांगली फेकी पाहायला मिळती आहे. एकच सिंगल इथे मिळेल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 5th डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेला फलंदाजीतून बाद होईल. एकूण धावसंख्या बनवली गेली आहे लाडीवली टीमने प्रथम फलंदाजी करत असताना 41 आणि यापुढील येणारे 24 बॉल आणि 42 धावसंख्येची आता इथून गरज असेल. चला, पलसाई पलसदरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळ करताना दिसेल वेदांत 11 सुभाषनगर टीम. दोन्ही टीम्सच्या मी कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी टॉससाठी टॉस का बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. जशी होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात या मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात संदीपजी बोराडे सरांना. चला, वेदांत 11 सुभाषनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट द होम टीम पलसाई पलसरी दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल, प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. बोथ कॅप्टन्स, आय रिक्वेस्ट यू. फर्स्ट अँड लास्ट कॉल. पलसरी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. स्वतःच्याच मैदानावरती इन ऍक्शन मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेटचा मोठा थाट उभारला, क्रिकेटची खऱ्या अर्थानं रणधुंदार परिस्थिती निर्माण केली आहे. तीच टीम इन ऍक्शन मध्ये पलसाई पलसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये सुभाषनगर या 2 संघादरम्यानची मॅच. ओव्हर टू टॉस बॉक्स संदीप सर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. पलसाई पलसरी आणि त्याच्या विरोधात वेदांत 11 सुभाषनगर दोन्ही टीमचे कॅप्टन. मला वाटते पलसरी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, पलसाई पलसरी उपस्थित आहेत. वेदांत 11 चला या, चला या. या टॉस बॉक्स मध्ये आपण
आदरणीय मंगेशदा शिंदे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. वेदांत 11 संदीप सर चला टॉस द्या. चला या तरी त्या टॉस केला जाईल या ठिकाणी. शिंदे सरांच्या शुभ हस्ते टॉस. 4 ओव्हरची ही मॅच असेल याची नोंद घ्या. अलाय टेल येस टॉस जिंकला आहे सुभाषनगर डिसिजन. येस लवकर सांगा आणि जरा दोन्ही टीमचा आयर करून घ्या. आपल्याला आयोजन कमिटी दोन्ही टीमचा आयर करून घ्या. चला आमचे शंतनू सर कुठे आहेत? शंतनू सर आपण या मंचाकडे. शंतनू सुर्वे सर. येस थँक्यू संदीप सर आणि त्याचप्रमाणे थँक्यू आदित्य सुर्वे. पुन्हा घेऊन जातोय पलसाई चषकामध्ये जिथे सेकंड इनिंगला होती सुरुवात. लक्ष्य 42 या धावसंख्येचं. पहिल्याच मॅचमध्ये 52चं टार्गेट सेट करत असताना तिथून थोडा संघर्ष पाहायला मिळाला. 2 बॉल 11ची गरज. या मॅचमध्ये आता 42 करायच्यात. बॉलिंग मार्कवरती भरपूर चांगली बॉलिंग करणं आता फार गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी निगुडकर यांच्या वतीनं पारितोषिक लगातारचे 3 षटकार. टोटल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल 42चं टार्गेट फटका फसलाय. धोक्याची घंटा पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकआउटच्या स्वरूपात. फलंदाज गणेश हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. पहिल्याच बॉल मध्ये 42 वाचवायचे. या मैदानावरती मी तर म्हणेल 42 वाचवणं मोठी परिश्रमाची कष्टाची बाब आहे. आणि तो पहिल्याच बॉल मध्ये गणेश मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय. रंगनाथ नवीन फलंदाज. रंग उधळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये 42 पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तिथून आता स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. धाडस दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 42चं टार्गेट. प्रथमेचा बॉल धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना बोटातील जादू दाखवले. 42 वाचवायचे तर सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण प्रतिस्पर्धी टीमला थांबवलं ना तर पुढील काही षटके आपल्यासाठी चांगले ठरू शकतात. आणि या एंडनं मी तर म्हणेल साईड स्क्रीन एंड कडून गोलंदाजी करणं थोडं कठीण आहे. तसं असताना देखील जबरदस्त बॉलिंग. बॅटला स्पर्श झालाय बॉल. इथून मात्र पकडलाय पंचांनी. बॅट कटच्या स्वरूपात लागलाय महत्वपूर्ण धक्का. तू चल मैं आया. हीच परिस्थिती. लगातारचा दुसरा धक्का. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहता केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बाहेर जात होता बॉल आणि तिथे छेडछाणी करण्याचा प्रयत्न बॅट्समन रंगनाथचा.
परंतु रंगनाथला रंग उधळून दिलेच नाहीयेत प्रथमेशनं. निराश पावलाने आणखी एक फलंदाज बाद होत असताना स्क्रीनवरती थोडीशी निराशाजनक व्यक्तता करत असताना रंगनाथ. नो बॅट्समन इन. यश गवसायचा असेल ना तर यशला फार चांगला खेळ देखील करावा लागेल. हेच तर चिन्ह आहे क्रिकेटमध्ये. विजयाची आस आहे दोनही संघांना. नॉकआउट मॅचेस प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. विजयाच्या आशेने उतरतात दोनही संघ. कष्टासाठी लढतात दोनही संघ. यशासाठी कष्ट करतात आणि ते कष्ट प्रामाणिकपणे जर असतात ना तरच संघ जिंकत असतो. क्रिकेट खेळामध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय. गेलेला सामना जिंकलेला सामना गमवला. हे सर क्रिकेटचे ओळख. पल में राजा पल में भिकारी. अगणित आहे क्रिकेटचा खेळ. उगाच म्हटलं जात नाही. प्रथमेश फार चांगली बॉलिंग. प्रथमेशचा बॉल स्वीप करायचा होता. वॉड बॉल. पुन्हा एकदा स्टंपच्या अगदी समोरून हा बॉल जात असताना वन मोर डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेशला आपण पाहताय. 42 मीटर म्हणाल या मैदानावरती कमी होत्या आणि त्या मोठा करण्याचं काम केलं. याचं बॉलिंग मार्क वरती प्रथमेशनं फार अप्रतिम बॉलिंग टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्यात. प्रथमेशचा बॉल शरीरभेदी. हा बॉल फटका फसलाय. व्यवस्थित बॅट होते नाही. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. परंतु सुखरूपरित्या पोहोचलाय बॅट्समन नितीन. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झाले परंतु सलामीच्या भूमिकेतल्या टीमचा कॅप्टन नितीन वरती आता सर्वांचं लक्ष. बरेचसे सामने नितीन स्वबलावरती धामोते संघाला जिंकून दिलेत. आता त्याच्यावरती थोडं प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये मोठ्या खेळाडूला काहीतरी करून दाखवावं लागतं. तिथून प्रथमेशच्या अगेन्स्ट आणि नितीन प्रथमच बॅटल पाहत असताना फार चांगलं बॅटल. एकीकडे इन स्ट्राईक ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि सलामीचं षटक फेकतोय. अप्रतिम षटक अद्याप तरी फेकलंय प्रथमेशनं. लेग बाईटची धाव नुकतंच मिळाली आहे. 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात प्रथमेशनं. प्रथमेशचा बॉल फार अप्रतिम बॉल पुढ्यात टाकलाय. डान्सिंग डाऊन द विकेट होता. नितीनचा प्रयत्न स्टेप आउट करून त्याला फॉलो केलं गोलंदाज प्रथमेशनं. त्याच्या विरोधात भन्नाट वेगात यार्कर एक्झिक्यूट करत असताना आणखी एक डॉट बॉल येत असताना एका षटकामध्ये धाव संख्या 1 गडी बाद. केवळ 2 या धावसंख्येवरती 1 या धावसंख्येवरती माफ करा 1च धावफलकावरती 2 गडी बाद झालेत. हा थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या आहे ती 1. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये होम टीम स्वतःच्याच मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पलसाई पलसरी आणि त्यांच्या अगेन्स्ट कोफली विभागातील वेदांत 11 सुभाष नगर. आणखी एक चांगली मॅच आपल्या भेटीसाठी येईल खऱ्या अर्थानं. इन ऍक्शन मध्ये ऑनगोईंग मॅच कडे आपण जातोय. केवळ लक्ष येते 42 आणि पहिल्याच षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च करत प्रथमेशने 2 गडी बाद केलेत. थोडासा धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न आहे परंतु एका गोलंदाजानं केलेलं चांगलं काम अंतिम षटकांपर्यंत चांगलं ठेवण्याचं धाडस ठेवावं लागेल. हेच तर क्रिकेट. एका खेळाडूनं केलेली चुकी संपूर्ण संघाला त्याचा परिणाम भोगावा लागत असतो. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रथमेशचं षटक संपल्यानंतर पवन बॉलिंग मार्क वरती आलाय. नावाप्रमाणे आता पवनला बॉलिंग करावी लागेल. पवनचा बॉल अतिशय वेगवान गुडलेच्या स्पॉट वरती आहे परंतु दिशा खराब आहे. पंच सांगत असताना वाईट बॉल. 2 जमीन समांतर हात. प्रथमेशचं चांगलं षटक आणि या षटकात थोडीशी खराब सुरुवात करत असताना पवन इथून 1 धाव अतिरिक्त जोडली जाईल धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 गडी बाद 2 या अंकावरती. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट लॉस टीम. धामोते संघ चेस डाऊन मैदानाच्या आतमध्ये. चेसला सुरुवात झाली परंतु एखादा प्रेशर रिलीज करणारा फटका हवाय. संकटात हे जखडलंय खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये प्रथमेशनं. पवन तेच मोमेंटम कॅरी ऑन करेल का मैदानाच्या आतमध्ये. इथून निर्धाव बॉल आलाय. फार चांगला बॉल. फलंदाजाला समजलाच नाही. या बॉल अतिशय वेग होता. खोलात टाकण्याचा प्रयत्न. इथून निर्धाव बॉल. मी तर म्हणाल आता थोडं प्रेशर मध्ये धामोते संघ 42च करायच्यात परंतु पहिल्या षटकात आलेला 1 धाव. इथून थोडेसे कमबॅक करत असताना व्लादिमीर. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीने इथून कट करण्याचा प्रयत्न.
धाव संख्या येते 3. 39चं लक्ष अजूनही गाठायचंय. बॉल संपले त्या षटकातील 2 बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 3 अंकावरती. नेक्स्ट बॉल पवनचा बॉल फटका अप्रतिम. गॅप सिलेक्शन लॉंग अपच्या मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. गोलीच्या वेगानं बॉल निघाला सीमा पार. 4 धावसंख्येसाठी अप्रतिम पलसाई चषकाचा देखना रुबाबदार चौकार. पवनच्या विरोधात वाऱ्यासारखा बॉल वेगानं निघून गेलाय सीमा पार. जबरदस्त फटका होता. ताकद भरपूर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं स्क्रीनवरती. KTC लाईव्ह इव्हेंट.in माध्यमातून. खरं तर या वाहिनीचं देखील कौतुक. कमी कालखंडामध्ये आपलं नाव आपला दबदबा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती KTC लाईव्ह इव्हेंटनं देखील मिळवला. चला निर्णय येऊ द्यात. वेदांत 11 सुभाष नगर. जास्त आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. कौतुक करेल गोलंदाज. चांगली फिल्डिंग. काऊ कॉर्नर मध्ये हलकीशी मिस फिल्डिंग. थोडंसं फंबल होत असताना इथून धावा पळून काढल्या 2 फलंदाजांना. त्या टोटल 2च्या मदतीने धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या होत्या 7. इथून 2 धावसंख्या ऍड होत आहेत. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट. धामोते संघाला आपण पाहताय. मागील बॉल मध्ये आलेला चौकार. या बॉल मध्ये आलेली दुहेरी धावसंख्या थोडी धावसंख्येला आकार देत असताना नभस संजीवनी देत असताना 9 धावा आहेत. पवनचा बॉल पुढ्यात टाकलाय. पुन्हा एकदा व्यवस्थित फटका बॅटवरती नाहीये. अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर मध्ये फिल्डिंग फार अप्रतिम. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाच. इथून मात्र धावसंख्या मिळते ती 1च्या मदतीने धावसंख्या 10 या अंकावरती. बॉल संपले त्या षटकातील 7 स्कोरर माहिती सांगत असताना टोटल 5. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 1च धाव आली. या षटकात अद्याप तरी धावा आल्यात 9. टोटल धावसंख्या 10. 42चं लक्ष अजूनही 32. इथून 13 बॉल मध्ये हव्या आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अंतिम बॉल लोअर फुल टॉस. लॉंग ऑफ मध्ये प्रथमेश उपस्थित आहे. बॉल उचलतोय फेकतोय. एकामध्ये समाधान मानावं लागेल. एकामध्ये समाधान. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील इथे संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 अंकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये केवळ 2 मिनिटाचा अवधी असेल. जास्त वेळ आपण घेऊ नका. चला वेदांत 11 सुभाष नगर आपला निर्णय आयोजकांपर्यंत पोहोचवा. टीम वेदांत 11 सुभाष नगर won the toss and selected the field first बॅटिंग करावं लागेल पलसरी टीमला. 2 षटकांमध्ये अद्याप 11 स्क्रीनवरती नुकतंच तुम्ही पाहिलं KTC live.in च्या माध्यमातून 12 बॉल मध्ये निडेड रन्स 31 या धावसंख्येची गरज आहे. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला पलसरी ठाकूरवाडी एंड कडून धावा येत होत्या फलंदाजाच्या बॅटमधून. आता 12 बॉल मध्ये 31 हवे असताना या षटकामध्ये धावा येतील का? धावांचा ओघ थोडा वाढवावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 1च धाव आली. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करताना दिसला धामोते संघ. टोटल 10 धावा आल्या. 11 धावा आहेत 2 षटकांमध्ये. प्रयत्नही करावेच लागतील. उपस्थित खऱ्या अर्थाने दर्दी प्रेक्षकांचं देखील स्वागत. खरं तर IPLचा खऱ्या अर्थानं सीझन आणि तसं असताना देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणाच्या सभोवताली श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी अर्थातच पलसझरीमध्ये या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपण संघर्षाची लढाई पाहताय. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 31 ची गरज. फटका अप्रतिम होता. ड्राईव्ह केला होता. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. इथून रन मिळाले. एक नो बॉलचा इशारा पांडे सर सांगत असताना
इथून 9+1 टोटल 2 बोनसच्या स्वरूपामध्ये धावा. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का? कारण क्रिकेटमध्ये एखादा मोमेंटम हवा असतो आणि तो मोमेंटम मिळाल्यानंतर रंग उधळायचे असतात फलंदाजांना. हा मोमेंटम थोडासा कॅरी ऑन करेल का धामोते संघ? नितीन वरती विश्वास आहे. खरं तर यष्टांवरती पायाचा स्पर्श झालाय. त्याच पद्धतीनं आपण पाहताय पंच नो बॉलचा इशारा. पंचांचं देखील कौतुक. प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. क्रीडांगणाचे 2 केंद्रबिंदू आपलं काम चांगल्या रीतीने हाताळत असताना. नेक्स्ट मॅच वेदांत 11 सुभाषनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट होम टीम पलसाई पलसरी. रंगतदार सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी ऑनगोईंग मॅच कडे इक्वेशन तुम्ही पाहताय. 12 बॉलमध्ये धावा करायचे आता टोटल 29. मागील मॅच मध्ये देखील हेच इक्वेशन. हे षटक फार महत्वपूर्ण आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. नितीन टीमचा सेनापती ऑन स्ट्राईक. संपूर्णपणे खांद्यावरती भार घ्यावा लागेल. मोठ्या खेळाडूला मोठं खेळावंच लागेल क्रिकेटमध्ये. 12 बॉल 29 ऑन फ्रीट बॉल. ऑन फ्रीट बॉल. व्हॉट अ शॉट. हाफ ट्रॅकर बॉलचा समाचार. डीप फाईन लेग मध्ये एक टप्प्याचा इथून मिळत असताना सहारा. बॉल निघून गेला सीमा पार. पलसाई चषकाचा आणखी एक नेत्रदीपक चौकार. लाईन मध्ये चुकी केली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. आखूट टप्प्याचा बॉल लेग ब्रेक स्वरूपाचा बॉल फेकायचा होता गोलंदाज संदेशला. त्यावरती संपूर्णपणे लाईन पिक केली कॅप्टन नितीननं. आणि काय हुकचा फटका होता डीप फाईन लेग मध्ये. वॅकंट एरिया होती तिथे बॉल निघाला सीमा पार. चौकार. चौकार नाहीये तर कमबॅकिंग चौकार म्हणूया त्या बॉलला. एक टप्पा घेत चाललाय बॉल सीमा पार. चौकार. चला गेम कंटिन्यू करा पांडे सर. फ्रीटचा फायदा घेतलाय मित्र म्हणेल नितीननं. मी मगाशीच म्हटलं एखादं मोमेंटम क्रिकेटमध्ये मिळालं ना ते कॅरी ऑन करणं सोपं असतं. त्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागेल नितीनला. हेच तर आपण पाहताय. चौकार आलाय. थोडा आत्मविश्वास वाढला याचा बॅटर नितीनचा. तो आत्मविश्वास आला खऱ्या अर्थानं सार्थकी करेल का मैदानाच्या आतमध्ये. आता इथून 25 आहेत. 11 बॉल शिल्लक आहेत. हे षटक फार महत्वपूर्ण आहे. पुन्हा स्कूपचा बडगा. वॉट अ शॉट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अप्रतिम. इथून बॉल निघून गेला साइड स्क्रीन. लॉंग स्टॉप मध्ये येतोय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा धमाका. बॅट्समन नितीन ऑन द फायर. बॉल सीमा पार. चौकार. काय फटका होता अंतिम क्षणी. बॅक फुटला जाऊन हुक करत असताना बॉल. स्कूपचा फटका होता लॉंग स्टॉप मध्ये. अप्रतिम. चौकार मिळालाय. चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच म्हटलं प्रामुख्याचे फलंदाज बाद झालेत परंतु प्रामुख्याचा बॅटर नितीन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना धामोते संघाकडे देखील आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे. 20 धावा. 21 धावा धावफलकावरती. आता इथून 42चं टार्गेट. अर्ध लक्ष पार झाले. आता 10 बॉल मध्ये 21. हे षटक थोडस आता घातक ठरत असताना लाडवली संघाला आपण पाहताय. फलंदाजी ठाकूरवाडी एंड कडून गोलंदाजी करणं थोडं कठीण आहे या स्पर्धेमध्ये. ॲज अ बॉलिंग मार्क वरती संदेशला थोडं प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. आक्रमकता दाखवले. पुन्हा एकदा बॉल गोलीच्या वेगानं निघालाय. लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. लगातारचा चौकार. हॅट्रिक बॅट्समन नितीनच्या बॅट मधून येत असताना या पलसाई चषकाचा पहिला चौकार हॅट्रिकचा मान. परंतु या मॅच मध्ये ऐन मोक्याच्या वेळी आलाय हा नेत्रदीपक चौकार. 25 धाबा. आता 17 आहेत. गिरकी निर्माण केल्या. ट्विस्ट निर्माण केल्या. स्वबलावरती हा सामना फिरवलाय नितीननं. सामना संपलेला नाहीये कारण नितीन अजून हारलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलचा थरार. 17ची गरज. प्रेशर आणि प्रेशर मध्ये जो निखरतो तोच खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती टिकतो. आणि नितीननं काय प्रेशर हँडल केलाय स्वबलावर. या मॅच मध्ये आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. विकेटची पडझड चालू होती. स्वतः मैदानावरती टिकून राहिला. स्वतः मैदानावरती संयम दाखवत राहिला मैदानाच्या आतमध्ये नितीन. आणि आता नितीननं स्वतःचं गुण कौशल्य अर्पण करत असताना या पुण्य नगरीमध्ये
हा खऱ्या अर्थानं संघर्ष स्वामी समर्थांच्या पावनभूमीत खऱ्या अर्थानं पुण्यनगरीमध्ये आपण पाहत असताना या संग्रामामध्ये संघर्ष करतोय नितीन. स्कूपचा फटका खेळायचा प्रयत्न, लोअर फुटाचा बॉल बॅकहँड एरिया, खूप मोठी गॅप, खूप मोठा चेस आहे. हा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, कौतुक करेल. जबरदस्त फिल्डिंग. इथून धावा कंप्लीट केल्यात. नितीनचा फटका तर चांगला होता, थोडा टायमिंग कमी पडलं मी तर म्हणेल. लोअर फुलटाच बॉलला पुन्हा स्कूप करायचा होता, परंतु यावेळी थोडा अंतिम क्षणी फटका थोडासा बदलण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन बदलण्याचा प्रयत्न केला नितीननं. डीप फाईन लेग मध्ये बॉल फिल्डिंगचं देखील डिपार्टमेंटमध्ये कौतुक देखील करणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेग पासून अगदी डीप फाईन लेग पर्यंतचं अंतर गाठलं. 8 बॉल शिल्लक आहेत, 15ची गरज. 8 बॉल 15. पुन्हा एकदा ऑन साईडला जबरदस्त टोला आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रथमेश फंबल, हलकीशी मिस फिल्डिंग. लगेच फायदा घेत असताना मोठे फटके देखील येत आहेत आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम देखील हे दोन फलंदाज करतायत. हेच करावं लागतं. मोठ्या पटक्यांमध्येच फक्त क्रिकेट नाहीये, तर तुमचे सिंगल डबल देखील तितकेच महत्वाचे आहेत. याचं प्रामाणिक उत्तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. इथून मिळते दुहेरी धावसंख्या 29. आता 7 बॉल 13 धावसंख्येची गरज. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच, संघर्षात्मक बॉल. 7 बॉल 13. 7 बॉल 13. फटका अप्रतिम निघालाय, अलॉंग द कार्पेट वेगाने निघाला बॉल. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. स्ट्राईक मिळाली आहे नितीनला देखील, हे देखील फार महत्वपूर्ण. अंतिम 6 बॉलचा थरार. कुठे जाऊ नका, 5 राहा. मॅच नंबर 1 आजच्या प्रेस लॉट मधील, जिथे पल्साई चषकाचा थरार तुम्ही पाहताय. संघर्ष आता संघर्षमय. षटक फेकावं लागेल. एकीकडे 6 बॉल 12 धावा करायच्यात, तर एकीकडे 6 बॉल मध्ये 12 धावा या वाचवायच्यात. नितीनवरती संपूर्णपणे मॅचची जबाबदारी. इथून नितीनचा हा खऱ्या अर्थानं विचार करत असताना टोटल खेळलाय तो 10 बॉलमध्ये 24 आणि यश 6 बॉलमध्ये 4. म्हणजे नितीनला वगळता कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधून, कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून धावा आल्याच नाही आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये नितीन फार महत्त्वपूर्ण हा खऱ्या अर्थानं खेळाडू या मॅचमध्ये. विजय पराजयाचं अंतर खऱ्या अर्थानं जर पाहायचं असेल ना, तर नितीन खऱ्या अर्थाने एक भिंत म्हणून उभा राहिलाय टीम लाडिवली संघाच्या विरोधात. परंतु असा एक गोलंदाज हवा आहे लाडिवली टीमला, जो 6 बॉलमध्ये 12 धावा डिफेंड करेल. क्रिकेटच्या पटलावरती 6 बॉल 12 धावा बऱ्याचशा ठिकाणी आपण वाचताना पाहिल्यात. त्यासाठी गोलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. अंतिम 6 बॉलमध्ये 12. लवेशवरती आता या मॅचची जबाबदारी. कॅप्टननं निर्णय घेतलाय, लवेश ही धावसंख्या वाचवू शकतो. कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. सहा बॉलमध्ये 12 धावा वाचवायच्या. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा पल्साई चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच पाहताय 6 बॉल 12. अगदी संघर्षात्मक मॅच तुम्ही पाहताय. एकीकडे 6 बॉलमध्ये 12 वाचवायचे, एकीकडे 6 बॉलमध्ये 12. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. रफटफ मॅच, बिग बॅटल ऑफ दिस मॅच. एकीकडे 6 बॉलचं भवितव्य बॉलिंग मार्क वरती लवेशच्या हातामध्ये, तर बॅटिंग मार्क वरती टीमचा कॅप्टन अद्याप तरी लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 6 बॉलमध्ये 12. शेवट महत्वाचा आहे. पहिलाच बॉल कट करत असताना इथून रन मिळवण्याचं स्वीकारायला नाहीये. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न आहे. विजय सारखी तलवार चालवून गेले, निळ्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले. वाघनख्याने अफजल खानाचा कोथला बाहेर काढून गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाने देखील त्यांना झुकून मुजरा केले. असे मर्द मराठे राजे शिवराय होऊन गेले. शिवरायांचा आदर्श ठेवत 6 बॉलमध्ये 12ची आवश्यकता होती. आता 5 बॉलमध्ये 12. विश्वास ठेवलाय स्वतःवरती. 5 बॉल 12. 5 बॉल 12. अवैध बॉल. कॅच ऑफ द मॅच. पकडली नाहीये कॅच. इथून कॅचेस विन द मॅचेस ड्रॉप केले. मॅच दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. ही कॅच होती का मॅच? आता 4 बॉलमध्ये 10 धावा जर जमवल्या ना धामवते टीमनं, तर इथे स्पष्ट होईल ही कॅच होती का मॅच. जो खेळाडू या मॅच मध्ये घातक ठरलाय लाडिवली संघाला, त्याची सोडलेली झेल इथे खऱ्या अर्थानं बदलेल का इथून खेळ. आता 4 बॉलमध्ये 10 धाव संख्येची गरज. नितीनला कॉन्फिडन्स मिळालाय. खऱ्या अर्थानं आत्मविश्वास दुबलीचा झाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4 बॉल 10 निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. 4 बॉल 10 स्वीप करायचा होता. पंच इंटरेस्टेड असतील का? पंच सांगतात यस इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये टर्न निर्माण होत असताना आता 4 बॉलमध्ये 9 धाव संख्येची गरज आहे. धाव संख्या पोहोचली 33 या अंकावरती.
काय मॅच तुम्ही पाहताय, जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, मेल बॅटिंग फाईट, 4 बॉल 9 ची गरज. कोण जिंकेला सामना? नितीनचं कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता जीवनदान मिळालंय. जीवनदानाला खऱ्या अर्थानं मॅच विनिंग मध्ये कन्व्हर्ट करेल का नितीन? 4 बॉल फटका अप्रतिम, अग्रेसिव्ह वार्तालाप करतोय बॉल, डीप फाईन लेग मध्ये चाललाय बॉल. पळसाई चषकाचा या मॅच मध्ये तर निर्माण करणारा अजूनही डिसिजन येणार नाहीये, फार क्रुशियल हा डिसिजन. चला प्रेक्षकांनी थोडा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा आपण रिव्ह्यू घेऊयात. म्हणजे बाउंड्री चेक, ही बाउंड्री चेक नाहीये तर या मॅच भवितव्य ऑन स्क्रीन थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आता संपूर्ण लक्ष या बॉल वरती आहे. षटकार आहे की चौकार? षटकार आला तर 4 बॉल 9 ची गरज असताना इथे तो इट्स षटकार, इट्स सिक्सर. नितीनची सोडलेली कॅच नव्हती तर ती मॅच होती याचं उत्तर. आता 3 बॉल मध्ये 3 धाव संख्येची गरज. कोणत्या क्षेत्ररक्षकानं कॅच सोडलाय त्याला खऱ्या अर्थानं झोप देखील लागणार नाहीये, परंतु मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 3 धाव संख्येची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय बॉल पडल्यानंतर सीमा रेषेच्या पलीकडे ओव्हर द रो गेलाय बॉल. महत्वाचा डिसिजन होता. 4 बॉल 9 ची आवश्यकता होती. इट्स अ 6. 3 बॉल 3 ची आवश्यकता आहे. नितीन वरती जबाबदारी आता. नितीन साठी हा बॉल अप्रतिम बॉल, निर्धाव चेंडू आला. मॅच संपलेली नाहीये. काय मॅच आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवा मॅच साठी. एकीकडे 3 बॉल 3 ची आवश्यकता असताना आलेला निर्धाव बॉल. गोलंदाजाचं कौशल्य लभेश, स्वतःवरती पुन्हा विश्वास ठेवेल का? लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. 2 बॉल 3 ऑन साइडला जबरदस्त टोला बॉल पाठवला. विनिंग हिट नितीनच्या बॅट मधून, दमदार षटकार. सामना जिंकलाय धामोते टीमनं. वॉट अ बॅटिंग बाय नितीन. ठरलाय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सन्माननीय सिद्धेजी दरेकर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सिद्धेजी यांना मी सन्मानित करण्याची विनंती. काय खेळलाय नितीन, प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघ अडचणीत होता, स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवत असताना इथून नितीन संपूर्णपणे एकतर्फी किल्ला लढवला या मॅच मध्ये. तोच ठरलाय या सामन्याचा खरा शिलेदार. नितीन ठरतो या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी. 38 धावसंख्येची 20 स्फोटक इनिंग आणि त्याचप्रमाणे बॉलिंग मार्क वरती देखील जबरदस्त बॉलिंग. तोच ठरलाय खऱ्या अर्थाने या मॅच चा हिरो. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचं देखील पळसाई चषकामध्ये मी हार्दिक असं स्वागत करतो. आशीर्वाद क्रीडा मंडळ पलसरी आणि पलसरी वाडी या 2 संघाने एकत्रित येऊन